5-6 वर्षापूर्वी इथं पाहायचं सगळं खडकाळ रान होतं. 200 रुपयाला मिळायला महाग होती. ते लाखाची भाषा करायला लागले. नेमकं हे कसं झालं? 17, 18, 20 लाखापर्यंत उत्पन्न काढतो. सरकारची तयारी ठेवली पाहिजे. मला जमणार नाही असं म्हटलं तर काय जमणार नाही, पण जर मी करीन असं म्हटलं तर ते शेतकरी करू शकतात. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, ही डाळिंबाची बाग आहे, म्हणजे तुम्ही बघत असाल. हे साधारणपणे आणखी 3-4 महिन्यांनी हे डाळिंब मार्केटमध्ये जाईल. आपण बघताय आता ही डाळिंबाची बाग जी आहे ना, तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यातला जो मान तालुका आहे हा अवर्षण प्रवण भाग समजला जातो. म्हणजे इथं फार कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळ इथल्या जनतेच्या पाचवीलाच पोचलेला आहे असं म्हटलं जातं. परंतु आता कायमचाच दुष्काळ आहे, परंतु त्याला भिडलं तर पाहिजे, म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी त्या दुष्काळाच्या सोबत 2 हात करायला सुरुवात केली. आणि आता आपण पर्यंती गावामध्ये, मसवड पासून अगदी जवळ हे असलेलं गाव आहे मान तालुक्यातलं. तर इथं साधारणपणे 400 एकर वरती डाळिंबाची बाग ही शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये हे सगळं चित्र बदलतंय. आणि इथं आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये, खिशामध्ये पैसा येऊ लागलेला आहे. त्यांचं अर्थकारण हे मजबूत होत आहे आणि त्यांच्याही घरामध्ये समृद्धी येते. नेमकं हे कसं झालं, कशामुळं झालं आणि कशा पद्धतीनं हे बदल झालेत या संदर्भात आपण बोलणार आहे. माझ्या सोबत निवृत्त शिक्षक नरळे सर आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. नमस्कार सर. काय नेमकं म्हणजे मला हे समजून घ्यायचं आहे की मान म्हटलं की दुष्काळ, बरोबर हे समीकरण होतं. नाही, पण हे 5-6 वर्षामध्ये तुम्ही जे मी आता माहिती घेतोय, मला बऱ्याचशा बागा दिसल्या. हे किती बागा आहेत, म्हणजे किती एकरवर आहे? आता तसं पाहिजे या भागामध्ये 500-700 एकर या भागात बागा आहेतच. या पर्यंती, हौदरवाडी, कारखेल, कासारवाडी, संभखेड 700 एकर बाग नक्की आहे. मग अलीकडेच हा फॉर्म्युला राबत आहे. आमच्या शेजारी असणारे डाळिंब्रत सावंत सर, ज्ञानदेव सावंत यांच्या प्रेरणेनं या भागामध्ये कायापालट होत आहे. आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी सेवा देऊन झाल्यानंतर मी पहिल्यांदा डाळिंबाची बाग लावली. मला तिथला अनुभव नव्हता. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं, काही दुसरा आम्ही गायडन्स ठेवला, मार्गदर्शक ठेवला आणि त्याच्या आधारानं आम्ही बाग करतोय. आता मला सांगा, बाग लावायची म्हटलं तर साधारणपणे 1 एकरामध्ये किती झाडं लागतात? साधारणपणे 300-350 पर्यंत झाड लागतात एका एकरामध्ये. आणि समजा आता हे फळ आता लागलेलं आहे बघा, म्हणजे हे फळ आहे, तर हे किती दिवसाचं फळ आहे? आता हे साधारण 1.5-2 महिन्याचं फळ आहे त्याच्यामध्ये. आणि आता मग हे तयार किती दिवसात? एकूण कालावधी 7 महिने पण लागतो. 6.5 ते 7 महिने कालावधी लागतो. मग त्यानंतर ते मार्केटमध्ये मार्केटमध्ये बरोबर. मग आता इथं जवळचं मार्केट कुठलं? तर जवळचं मार्केट बऱ्यापैकी आम्ही काय करतो, व्यापाऱ्यांना बोलतो, बागेतच माल देतो. नाही तर मग कमी जास्त असेल तर पुण्याच्या मार्केटला पाठवतो. म्हणजे व्यापारी इथे येऊन घेऊन जातात सगळं. काय साधारणपणे 1 एकर समजा डाळिंबाची जर बाग करायची असेल तर काय खर्च येतो? 1 एकराचा असे आमचा तर साधारणपणे एकरी 3 ते 4 लाखापर्यंत खर्च येतोय. आणि उत्पन्न 17-18 लाखापर्यंत जाऊ शकतो एका एकरामध्ये. हो, हे 7-8 महिन्यातच आहे. 7-8 महिने. आणि समजा एक झाड समजा हे लावलं, हे किती दिवस झाड जगतं? त्याची निगा करण्यावर असते फरक. जसे आपण किती चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने जर वापर केला तर झाड 18-20 वर्षापर्यंत जगू शकते चांगल्या पद्धतीने. म्हणजे रोपाचा एकदाच खर्च आहे? रोपाचा एकदाच खर्च आहे. रोपाचा फारसा खर्च नाही, पण त्याच्यावर जे औषधोपचाराचा खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणात असते. हा, मग ते एकरी तुम्ही 3-4 लाख रुपये सांगितले. बरोबर. आता मला सांगा, ही परिस्थिती जी बदलली आहे 5-6 वर्षामध्ये, तुम्ही असं सांग, 5-6 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? 5-6 वर्षापूर्वी इथं पाहिलं सगळं खडकाळ रान होतं. गवत, ज्वारी, बाजरी अशी भुशार पिकं आम्ही या ठिकाणी घेत होतो. पण त्यामध्ये काही परवडत नव्हतं. शेती परवडत नाही असं म्हणायचे. पाणी नव्हतं. परंतु पाणी आमच्या थोडं लक्षात आलं की या ठिकाणी जर डाळिंबासारखं कमी पाण्यावर येणार पीक जर घेतलं तर निश्चितपणे काहीतरी बदल होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही डाळिंब लावण्याचा प्रयोग केला आणि तो हळूहळू यशस्वी होत गेला.
आज आम्ही या ठिकाणी एकरी 17-18-20 लाखापर्यंत उत्पन्न काढतोय काही करतात शेतकरी. किती शेतकरी आहेत आता तुमच्या इथं आता म्हणजे डाळिंबाचं उत्पादन घेणार? डाळिंबाचं उत्पन्न घेणं गावात आता नवीन आमच्या गावातलं म्हटलं तर 25-30 लोकांच्या बागा आहेत. पण उत्पन्न चालू उत्पन्न असणारे एक 8-10 बागा आहेत. नवीन लोक शेतकरी भरपूर आहेत. नवीन नवीन शेतकरी शेतकरी बरोबर. झाले. कारण सुरुवातीला आमची सुरुवात एक सक्सेस अशी बाग माझी झाली आणि त्यामुळे त्याचं अनुकरण आता भरपूर लोक करतायत. आणि माझा हेच हेतू आहे की या भागामध्ये मी एक सेवानिवृत्त पहिल्यापासून मुलांना शिकवलेलं, मुलांना घडवलंय. त्यामुळं हे माझे जे विचार आहेत, ते या दुष्काळी भागातल्या लोकांना मार्गदर्शक व्हावं याच प्रेरणेने मी एवढे खटाराव करतो. खूप त्रास घेतोय मी. या ठिकाणी पाणी नसताना मी सोलापूरवरनं म्हणजे माळशिरस तालुक्यातनं इस्लापूरवरून टँकरनं पाणी आणून बाग जोपासली. आता 2 वर्षापूर्वी मी तर शेततलाव बांधलाय. मला भरपूर पाणी झाले. मी आता निवांत वाटते. परंतु एवढं कष्ट केले हेतू इतकंच, की पैसे मिळवण्यापेक्षा आमच्या ग्रामीण भागातल्या दुष्काळी लोकांना एक दिशादर्शक प्रकल्प राबवावा आणि त्याचा आदर्श घ्यावा. आणि निश्चितपणे मला त्याचं मनोमन समाधान वाटतं. या लोक आता डाळिंबीकडे खूप लोक वळलेत आणि त्याचा फायदा निश्चित होणार आहे. कारण कमी पाण्यावर येणार हे पीक आहे. मला सांगा आता म्हणजे तुम्ही तर म्हणता तुम्ही तर निवृत्त शिक्षक आहात, हो. पण तरी सुद्धा मार्गदर्शनाची गरज लागते. आता प्रत्येक शेतकरी हा फार शिकलेलाच असेल असं नाही, नाही बरोबर. पण त्याला जर समजा मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता, कसं हे? आता आम्ही तसं एक राजेंद्र बराडकर म्हणून नाट्यपतीचे आहेत तज्ञ, की त्यांचं मार्गदर्शन घेतो. आणि त्यांच्या आता हे आमच्या भागातले बरेचसे शेतकऱ्यांचं त्यांचंच मार्गदर्शन घेतात. किंवा दुसरे पवार सर आहेत इस्लामपूरचे, तेही मार्गदर्शन करतात. पण ते दुकानावर त्याचे देतात. पण त्यांचंही मार्गदर्शन खूप आता हे सोलापूरला जे डाळिंब संशोधन केंद्र आहे बरं. त्याचा किती उपयोग होतो? त्याचा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं. शेतकऱ्यांना काही रोग कोणत्या, किडी कोणत्या ह्याचं काहीच ज्ञान नसतं. पण त्या संपूर्ण माहिती, रोग, किडी सगळ्या रोगांच्या माहिती, सगळ्या किडींची माहिती, त्याच्यावर उपचार, हे सगळे माहिती त्या ठिकाणी सखोल डाळिंब लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत हे सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याचा निश्चित आम्हाला चांगला फायदा होतोय. आता इथं शेतकऱ्यांची संख्या पण खूप वाढते असं बरं. तुम्ही म्हणताय. हं. तर असा शेतकऱ्यांचा गट करून त्यांच्यासाठी काय कार्यशाळा किंवा त्यांना माहिती त्यांना मार्केटची माहिती होणं, आणखी म्हणजे इथला इथला माल अजून समजा फॉरेन मध्ये कसा जाईल असं काय मार्गदर्शन होतं इथं? हो. कोण तसं करतं म्हणजे? तसं आमचा गट आहे शेतकऱ्याचा. पण त्यासाठी एक मार्गदर्शन आम्हाला मानदेशी महिला बँक हे मार्गदर्शन करतायत. तसे करण शिंदे हे त्याचे मार्गदर्शन करतायत. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. मार्केटिंग संबंधी सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करतायत. सगळ्यात महत्वाचा जो बदल वाटतो याच्यामध्ये की शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा ह्या डाळिंबानं आणलेला आहे. नक्कीच. तर 5-6 वर्षात इथलं अर्थकारण कसं बदललेलं दिसतंय, तुम्ही बदल कसे बघताय? बदल म्हणजे आता वैयक्तिक माझ्याकडे बदल झालाय. आता ज्या शेतकरी करतायत त्याच्यात निश्चित बदल होत चाललेला आहे. खूप असं ज्या ठिकाणी 100-200 रुपयाला मिळायला महाग होते, ते लाखाची भाषा करायला लागले. इतकं म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ लागले आहे तुमच्या शेतकऱ्याच्या. चेहऱ्यावरचं हास्यच सांगतंय नक्कीच, की नक्कीच. पैसा आला की हो. आज मी 1 एकर केलं. एक हाऊस म्हणून केली. आज मी 4 एकर बाग लावली. 5 एकर एकूण बाग झाली माझ्या डाळिंबाची. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये फायदा आहे हे शेतकऱ्यांना कळू लागले आहे. आणि त्यामुळे माझं बघून की लोक करतायत आणि ते करावंच अशा प्रकारची माझी मनोमन इच्छा आहे. आता हे हे सगळं छान तुम्ही सांगताय, खरं चांगल्या बाजू आहेत ह्या. हं. पण सगळ्याच गोष्टी अशा सहजतेनं होत नाही. नाही, नाही, नाही. तर याच्यामध्ये भांडवल अडचणी आहेत, अडचणी सगळ्या अडचणी गोष्टी आहेत. तर त्या अडचणी नेमक्या कुठल्या असू शकतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काळजी काय घेतली पाहिजे? म्हणजे समजा एखाद्या नवीन शेतकऱ्यांना वाटलं की बाबा डाळिंबाची बाग करायची, पण त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? पहिल्यांदा अशी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नाही वेळची वेळ कष्ट केली पाहिजेत. खर्च फारसा येत नाही. एवढं खर्चानं अडत नाही. फक्त मनाची जिद्द असली पाहिजे, तो नक्की करू शकेल. पाण्याची फारशी अडचण नाही. कमी कमी जास्त पाण्यामध्ये होऊ शकते. फक्त शेतकरी तयार असलं पाहिजे. मनोमनीच्या मला जमणार नाही असं म्हटलं तर काही जमणार नाही. पण जर मी करीन असं म्हटलं तर ते शेतकरी करू शकतायत. म्हणजे फारसं सरकारवर योजनांवर नाही भरोसा न न ठेवता ठेवता सुद्धा करू शकतील. नक्कीच. म्हणजे आपण आपल्या स्वकर्तृत्वावर स्वकर्तृत्वावर तुमचे करू हे शकतो. शेतकऱ्यांनी हे करून दाखवले असं म्हणायचं. करू शकतायत. बरोबर. हे आपण बघतोय म्हणजे काय होऊ शकतं म्हणजे आता मान तालुक्यामध्ये आता उरमोडीचं पाणी आलंय. खरं तर हे पहिलंच वर्ष, पण ही ट्रायल होती. यापुढे त्यांना पाणी मिळेल खरं, पण पाणी यायच्या अगोदरच इथल्या शेतकऱ्यांनी दुष्काळाचे 2 हात केलेले आहेत. परिस्थितीच तशी आहे. दुष्काळच 5वीला पुजलेला असं इथं सहज बोललं जातं. परंतु हे करत असताना, त्याच्याशी लढत असताना तुमच्या एक लक्षात ही गोष्ट आली असेल, जे नरळे सर आहेत त्यांनी जे सांगितलं, निवृत्त झालेले आहेत.
शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं आणि त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी काय केलं. आज ह्या 3-4 गावामध्ये ते 700च्या आसपास आणि या गावामध्ये 400च्या आसपास इतकी एकर 400 एकर 700 एकर ही इतकं डाळिंबाचं क्षेत्र या ठिकाणी लागवडीखाली आलेलं आहे आणि 1 एकरामध्ये 18 ते 20 लाख रुपयापर्यंतचं हे उत्पन्न आज शेतकऱ्याच्या हातामध्ये येत आहे. अडचणी आहेत, सहज सगळ्या कुठल्या गोष्टी होणार नाहीत, परंतु तुम्ही प्रयत्न केले तर तुमचेही तुमच्या घरामध्ये ही समृद्धी येऊ शकते. पाणी कमी आहे आणि अवर्षण प्रवण भाग आहे असं म्हणून न थांबता इथला शेतकरी ह्या दुष्काळाशी कसा 2 हात करतोय आणि कसे पैसे लाखांमध्ये कमवतोय हे नरळे सरांनी आपल्याला सांगितलं. अशाच पद्धतीनं आणखी काही शेतकऱ्यांच्या ज्या काही यशोगाथा आहेत, जे बदलणारे हे सगळे बदल आहेत, परिवर्तन झालेलं आहे, हे आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनल पाहत राहा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त जाऊ द्या आणि हा शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. पण तो कसा होऊ शकतो याच्यासाठी या यशोगाथा आहेत. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज पर्यंती.